स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर NA प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. सबका मालिक एकचा संदेश देणारे आणि देशविदेशातील लाखो करोडो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री साईबाबांच्या चरणी भाविक नेहमीच नतमस्तक होत असतात. साईबाबांवरील अढळ श्रद्धेपोटी अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यावर किंवा केवळ भक्तिभावानं विविध प्रकारचे मौल्यवान दान साई चरणी अर्पण करत असतात. याच अथंग भक्तीचे एक अनोखं रूप आज शिर्डीत पाहायला मिळालं. उत्तर प्रदेशातील एका साई भक्तानं साईबाबांच्या चरणी तब्बल 92 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा सुवर्ण मुकुट अर्पण केला. शुक्रवार दिनांक 29 मे 2026 रोजी उत्तर प्रदेशातील लखनौ येथील रहिवासी आणि साईबाबांचे निस्सिम भक्त श्री गोविंद गोयल यांनी शिर्डीत येऊन बाबांचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी साईबाबांच्या मूर्तीसाठी 780 ग्रॅम वजनाचा अत्यंत आकर्षक आणि नयनरम्य नक्षीकाम असलेला सुवर्ण मुकुट संस्थांकडे सुपूर्द केला. या सुवर्ण मुकुटाची बाजारभावानुसार किंमत सुमारे 92,05,560 रुपये इतकी आहे. हा मुकुट अत्यंत कौशल्यानं आणि कलाकुसर करून तयार करण्यात आला. तो भाविकांच्या आढळ श्रद्धा आणि भक्तीने एक अनमोल प्रतीक ठरलाय. या दानानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने लखनौचे दानशूर साई भक्त श्री गोविंद गोयल यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी गोयलांना शाल, श्रीफळ आणि साईबाबांची मूर्ती देऊन सन्मानित केलं आणि संस्थांच्या वतीनं त्यांचे आभार मानले. शिर्डी हे केवळ महाराष्ट्राचंच नव्हे तर जागतिक पातळीवरील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. रोज हजारो भाविक बाबांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी शिर्डीत हजेरी लावतात. सोने, चांदी, रोकड किंवा विविध वस्तूंच्या स्वरूपात दररोज लाखो रुपयांचं दान बाबांच्या चरणी जमा होत असतं. आज झालेल्या या मोठ्या सुवर्ण दानामुळे शिर्डीत पुन्हा एकदा साई भक्तीचा एक वेगळाच उत्साह आणि चैतन्य पाहायला मिळालं.